सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। मध्य अमेरिकेतील अनेक राज्यात आगीनं दहशत निर्माण केली आहे। जानेवारीत लॉस एंजेलिसमध्ये झालेलं अग्नितांडव अमेरिकेनं विसरलेलं नसतानाच मार्च उजाडतानाच हिमवादळ आणि त्यामुळे वाहणाऱ्या वाऱ्यांनी इतर भागात वणवा पेटलाय। यात जीवितहानी बरोबरच कोट्यवधींचं नुकसान झालंय। शिवाय ही आग अजूनही आटोक्यात आलेलं नसल्याचं कळतंय। जाणून घेणार आहोत या संदर्भातला एक रिपोर्ट। 7 जानेवारीपासून अमेरिकेतल्या नागरिकांवरील संकटांची मालिका काही संपत नाहीये। मध्य अमेरिकेत वादळाने धुमाकूळ घातलाय। मिडवेस्ट आणि ग्रेट प्लेन्सच्या काही भागात हिमवादळाने जनजीवन पार उद्ध्वस्त केलेलं असताना 8 मार्चपासून टेक्सास, ओक्लाहोमा, आर्कान्सो, मिसूरी यासारख्या राज्यात याच वाऱ्यामुळे लागलेल्या जोरदार वणव्याने 100 पेक्षा जास्त जंगलांचा कोळसा केलाय, ज्याने हजारो एकर जमिनींवरील जंगल भस्मसात केले। संपूर्ण टेक्सासमध्ये 18,518 एकरवरील जंगलं बेचिराग झालीत। बर ही आग बेभान होऊन वाहणाऱ्या वाऱ्यांमुळेच वाढतच चालली आहे। टेक्सासच्या सॅन जॅसिंटो काउंटीमध्ये बुधवारी दुपारपासून अग्निशमन दलाचे कर्मचारी जंगलात लागलेल्या आगीशी झुंज देत आहेत। बोर्गर आणि टेक्सास जवळ लागलेल्या आगीमुळे जवळच्या पॅनहँडल राज्यातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे। या भागातील 1200 पेक्षा जास्त घरं जळाली आहेत। 80 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी धुळीचं वादळही निर्माण केलंय। त्यातच आगीने उठणारा धूर यामुळे रस्त्यावरचं धड काही दिसतही नाही। अशात वाहन चालकांचं नियंत्रण हरवून अपघात घडत आहेत, तर रस्त्यावर झाडं कोसळल्याने मार्गही बंद होत आहेत। विजेचे खांब कोसळल्याने या संकटात भरच पडली आहे। आर्कान्सामधील चित्रही काही वेगळं नाही। शुक्रवारपासून इथे आगीचा जो भडका उडालाय तो 5 दिवसांनी थांबला नाही। आर्कान्सामधील डझनभर ठिकाणी आग पसरते। इथे जरी वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा केला जात असला तरी वेगाने वाहणारे वारे सगळ्या प्रयत्नांवर पाणीच फिरवत आहेत। 95 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे फायर फायटर समोरचं आव्हान वाढवतच चाललेत। कालपासून तर वणव्याच्या उद्रेकामुळे इथली 400हून अधिक घरं नष्ट झाली आणि 4 लोक मरण पावलेत। तर आर्कान्सामधीलच लिटिल रॉक शहरांतील 4 घरांचं नुकसान झालंय। ज्या ज्या भागात आग पसरण्याची शक्यता आहे तिथे खबरदारी म्हणून आधीच घरं रिकामी केली जात आहेत। 7 जानेवारीला लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीत 55,000 एकरवर जंगलं जळाली। यात 29 जणांचा मृत्यू झाला। 8 मार्चला न्यूयॉर्कच्या हॅम्प्टनजवळ वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात आग लागली। सॅन्टा ॲना वाऱ्यामुळे आगीचा भडका झाला। टेक्सासमध्ये 18,518 एकरवरील जंगलं बेचिराग झाली। ओक्लाहोमामध्ये 150 पेक्षा जास्त ठिकाणी वणवा पेटला। आर्कान्सामध्ये 400हून अधिक घरं नष्ट झाली। कोरड्या हवेमुळे आग वाढण्यात पोषक वातावरण होत होतं। ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतेत वाढ, कोरडं हवामान यामुळे जंगलांना आगीचा धोका वाढलाय। या आगीने झाडांबरोबर जंगली जनावरं आणि पक्ष्यांनाही आपल्या कवेत घेतलं। एकट्या ओक्लाहोमामध्ये 150 पेक्षा जास्त वणवे पेटल्याची माहिती आहे। इथेही जोरदार वाऱ्यांमुळे रस्त्यांवर वाहनं उलटून अपघात होतच आहेत। झाडं, गवत दिसेल तिथे आग पसरते। फ्लोरिडा शहरातला कीजला जोडणारा एकमेव रस्ता कार्ड साऊंड रोड या आगीनं बंद झाला। तसेच फ्लोरिडातील मायामीच्या नैऋत्येला मंगळवारी दुपारी आग लागली आणि थेट रस्त्याच्या दोन्ही बाजूने पसरली। तात्काळ इथे फायर फायटर पोहोचले। हेलिकॉप्टरच्या मदतीने पाण्याचा मारा केला जात होता। या सगळ्याने नागरिकांच्या मनात मात्र भीतीचं वातावरण आहे। कोणत्या बाजूने कसा वणवा लागेल आणि जीव मुठीत घेऊन कुठे पळावं लागेल यात संभ्रमात ते जगत आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।